या पावन नगरीमध्ये आपण पत्रकार बांधव आमंत्रित करण्यात आलेत आपणाशी संवाद साधण्याकरिता। आणि कशाचा आवाज आहे? अच्छा अच्छा। आणि आपल्या ह्या नाशिक नगरामध्ये जिथे येणाऱ्या काळामध्ये कुंभचं दर्शन, महाकुंभचं दर्शन आपल्याला होणार आहे। अत्यंत चांगल्या लोकांची नगरी, सुसंस्कृत लोकांची नगरी असं या नाशिकची ओळख आहे। आणि अशा नगरीमध्ये, शांतिप्रिय नगरीमध्ये एक शांतीनगर आहे। आणि नाशिकच्या शांतीनगरमध्ये ज्या प्रकारे मानव अधिकाराचं उल्लंघन, ज्या प्रकारे संविधानाची पायमल्ली, ज्या प्रकारे द महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 ह्या सगळ्या कायद्यांची पायमल्ली केली गेली, त्याचबरोबर ज्या प्रकारे अत्यंत वृद्ध, म्हणजे ज्या महिलेचं वय 100 वर्ष आहे, 105 वर्ष आहे, अशा आईला ज्या प्रकारे सकाळी 6 वाजता 2 जून 2026च्या पहाटे झोपेत असताना कुटुंब बुलडोजर कारवाई केल्यासारखी करण्यात आली, शेकडो पोलीसवाले नेऊन, हे विदारक आहे। आणि ही विदारक बाब जगाच्या नकाशावर आली पाहिजे। ह्याचे कर्ते करविते कोण आहेत हे स्पष्ट झालं पाहिजे। हे कोणाच्या हितासाठी झालं हे लक्षात आलं पाहिजे। आणि कोण कुणाचं हक्काचं आहे आणि कुणासाठी केलं चाललंय, व्यावसायिकांसाठी, इंडस्ट्रीजवाल्यांसाठी, हे सुद्धा निष्णातपणे सरकार समोर आलं पाहिजे, माध्यमांद्वारे सर्वसामान्यांना कळालं पाहिजे। म्हणून आजची ही शांतीनगरवासियांच्या संबंधित बिराड आंदोलन जिथं आहे तिथेची भेट होती, तिथला संवाद होता। आणि त्या संवादामधून कायदेशीर गोष्टी देखील समोर आल्या। आणि आज असं मला धारिष्टानं म्हणावंसं वाटतंय की एकनाथ शिंदे साहेब आयडिओलॉजिकली अनफिट आहेत असं मी आपल्या समोर म्हणतो। कारण मी पुस्तकातून थेट, म्हणजे संभाषणातून, वाचनातून मी आयडिओलॉजी समजणारा माणूस आहे। मग ती आयडिओलॉजी विरोधातली असो, हितातली असो, ती सॅफरॉन असो, ती कोणतीही असो, ती डोळसपणे वाचणारा मी माणूस आहे। केवळ राजकीय पक्ष हे शिंदे साहेबांनी शिंदे टोळी चालवली का, असा देखील मी शिंदे टोळी असं देखील आज मी म्हणतो। ते म्हणण्यामागे मी नुसतं म्हणत नसतो, मी कायदेशीर गोष्टी पाहिल्या। माननीय मंत्री उदय सामंतांची मी भूमिका तपासली। एका मंत्रालयाने दुसऱ्या मंत्रालयाची फसवणूक या प्रकरणात झाली।
हे कदाचित आतापर्यंत तुम्हाला म्हणजे कुणी सांगितलं नसेल, किंवा तुम्ही, मला असं वाटतं की जे प्रिंट मीडियावाले असतील त्यांनी हा चकार शब्दसुद्धा लिहिला गेला नसेल, किंवा म्हणजे डिजिटल किंवा दूरचित्रवाहिन्यांनी सुद्धा कधीच या प्रकरणामध्ये हे दाखवलं नसेल की ह्या प्रकरणात इंडस्ट्रीज डिपार्टमेंटनी स्पष्टपणे जे आहे महसूल मंत्रालयाची, महसूल व वन मंत्रालयाची सेक्शुअल फसवणूक केलेली आहे. दिशाभूल जयश्री पाटील नेहमीच सांगत असतात मला, तर त्यांच्या म्हणण्यानुसार दिशाभूल सुद्धा आहे. हा तो शासन निर्णय, हा शासन निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना विस्तारीकरणासाठी मौजे अंबड तालुका जिल्हा नाशिक येथील गट नंबर 43 पैकी 2.14 आणि 72 पैकी 13.86 आर अशी एकूण 16.00 आर शासकीय जमीन विनामूल्य उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबतचा आहे. ह्या शासन निर्णयाची तारीख आहे 7 ऑगस्ट 2024. हा शासन निर्णय मी आपणाला वाचायला देतो. आपण डोळसपणे जर हा शासन निर्णय वाचला तर ह्या शासन निर्णयामध्ये हा भूभाग कुठेही गुरुचरण जमीन, गायरान जमीन असल्याचे नमूद नाही. गुरुचरण जमीन, गायरान जमीन असल्याचे ह्या शासन निर्णयामध्ये नमूद नाही. म्हणजे महसूल मंत्री ज्यावेळेस, महसूल आणि वन मंत्री ज्यावेळेस हा शासन निर्णय करत होते त्यावेळेस असं सांगण्यात आलं असावं की ही जमीन शासनाची जमीन आहे, फक्त शासनाची जमीन आहे. कारण शासनाच्या जमिनीचे अधिग्रहण इंडस्ट्रियल पर्पजसाठी, शासनाच्या जमिनीचे अधिग्रहण वेगवेगळ्या प्रयोजनासाठी केलं जाऊ शकतंय. खाजगी जमिनीचं सुद्धा अधिग्रहण केलं जाऊ शकतंय. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, गायरान जमिनीचे अधिग्रहण इंडस्ट्रियल पर्पजसाठी करता येत नाही. अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 मध्ये नमूद आहे. त्याच्या कलम 22(1) मध्ये स्पष्ट आहे. कलम 22(1) मध्ये स्पष्ट आहे. मग हे स्पष्ट असताना भूलभुलैया कसा खेळण्यात आला? भूलभुलैया खेळताना ह्या कलमाच्या 2चा आधार घ्यायचा प्रयत्न केला, 6चा आधार घ्यायचा प्रयत्न केला, परंतु त्या 6च्या मध्ये प्रोव्हाइडेड लिहिलेलं आहे ही जमीन पब्लिक पर्पजसाठी, म्हणजेच रिहॅबिलिटेशन ॲक्ट खाली जे नियम आहेत त्या आधारे अधिग्रहित करता येते. जर आपण म्हणजे याच्या संदर्भाने जर आपण जमीन अधिग्रहण कायद्याच्या बाबतीत जर आपण तो कायदा वाचला तर त्याच्यामध्ये पब्लिक पर्पजचा अर्थ स्पष्ट करण्यात आला आहे. त्याच्यात इंडस्ट्रियल पर्पजसाठी देता येत नाही. ही फसवणूक महसूल मंत्री महोदयांच्या कार्यालयाची, महसूल मंत्री महोदयांच्या चांगुलपणाची, महसूल मंत्री महोदयांची ज्या प्रकारे करण्यात आली ती फाईल देखील आता स्पष्टपणे पब्लिक डोमेनमध्ये आली पाहिजे. कारण त्या जर शासन निर्णयामध्ये कुठेच एक शब्द गायरान जमीन असा लिहिलेला नसेल तर त्या जमिनीच्या बाबतीमध्ये शासन निर्णय होऊ शकत नाही. कारण गायरान जमिनीची व्याख्या वेगळी आहे, शासन जमिनीची व्याख्या वेगळी आहे, परंतु हे कुठेही पाहण्यात आलेलं नाही. मला तुम्हाला सांगायचं आहे,
माननीय सर्वोच्च न्यायालयाने जयपाल सिंग विरुद्ध पंजाब सरकार, सर्वोच्च न्यायालयाच्या केसचा नंबर आहे 2011 1 SCC 639. आपल्या माध्यमातून उदयला हे आकडे समजले पाहिजे, नुसते हे आकडे समजून चलत नाही. हे निवडणुकीच्या राजकारणात हे आकडे चलतात. एखाद्या टोळीला हे आकडे निवडणुकीच्या राजकारणात समजू शकतात, परंतु हे कायद्याचे आकडे आहेत. कान उघडून ऐकावं लागेल, डोळसपणे पाहावं लागेल, नाहीतर कोर्टामध्ये उभं राहावं लागेल. ह्याच्यात स्पष्टपणे मी आपणाला 17 नंबरचा पॅरेग्राफ माननीय 2 मोठे न्यायमूर्ती यांनी हा निर्णय दिलेला आहे. कारण गायरान जमिनींच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारे लूट होत होती इंडस्ट्रीजच्या लोकांकडून, ती लूट थांबवणं हा उद्देश होता. माननीय न्यायमूर्ती मर्कंड कज्जू यांनी हे ऑथराईज केलेलं जजमेंट आहे. पॅरेग्राफ नंबर 17 आपणासाठी, शिंदे टोळीसाठी, उदय सामंतांसाठी मी हे वाचून दाखवत आहे. In many states, government order has been issued by the state government permitting allotment of the Gram Sabha land to private persons and commercial enterprises on payment of some money. In our opinion, all such government orders are illegal and should be ignored. मला उदय सामंतांना हे विचारायचं आहे की उदय सामंत कोणत्या राष्ट्रवादीच्या कल्चरमधून मोजत कुठपर्यंत पोहोचतील, कुठपर्यंत पोहोचले, हे मला काही त्यांचे मोजमाप फुलपट्टी घेऊन करायचं नाही. परंतु आज मला त्यांना हे विचारायचं आहे की ते शांतीनगरची माफी मागणार आहेत की नाही. त्यांनी जे कृत्य केलं त्यांच्या विभागानं, त्या बाबतीमध्ये निर्णय पुनर्श घेण्यासाठी ते बैठक बोलवणार आहेत की नाही. शांतीनगरला त्यांनी भेट दिली नाही. 50 आपण सगळे पत्रकार आहात, इथे आपल्याला माहिती आहे ती वस्ती कधीपासून आहे. आणि त्याही पुढे जाऊन ह्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे, जर ही जमीन कुणाला देता येत असेल तर ती फक्त आणि फक्त शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्याच लोकांना देता येते. पॅरेग्राफ नंबर 23, regularization should only be permitted in exceptional cases. Example, where lease has been granted under some government notification to the landless laborers. उदय उत्तर दे. हे गावगाड्याची भाषा आहे, ही गुराख्याची भाषा आहे, ही कष्टकऱ्याची भाषा आहे. उदय उत्तर दे. ते जे तू कारखानदारांना जमीन द्यायला निघालास, ती जे कारखानदार आहेत ते लेबरर आहेत का, ते कामगार आहेत का, ते लँडलेस आहेत का. त्या पुढे जाऊन उदय मला उत्तर दे. और मेंबर ऑफ द शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स, or where there is already a school, dispensary or other public utility on the land. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब आणि शाळा मंदिरांच्या व्यतिरिक्त ती जमीन देता येत नाही. हा फ्रॉड आहे. हे सगळं आखण्यामागे दीपक पाटीलला कसं आणण्यात आलं, कारण मी इंडस्ट्रीज डिपार्टमेंटच्या लय अधिकाऱ्यांचा, प्रदीप कुमार दाबेराव नाही त्यांच्या आधीपासूनचा वकील आहे. मला माहित आहे इंडस्ट्रीज डिपार्टमेंटमध्ये काय काय चालतंय, ओलं कसं जळतंय, वाळलं कसं जळतंय, त्याची मला जाणीव आहे. त्यामुळं श्री दीपक पाटील हे आरो आहेत, त्यांच्याकडे जेव्हा ही संबंध बाब दाखवण्यात आली, श्री खरात गेले होते, त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं हे सगळं खरं आहे, परंतु हे सगळं वरून आलं आहे, हे सगळं वरून आलं आहे, हे सगळं वरून आलं आहे. मला हे म्हणायचं आहे, हे वरून आणि खालून आणि हे देऊन आणि घेऊन हे सगळं असा कारभार, हे टोळी पद्धतीचं वर्तन, राजकीय टोळी. मी कुठं म्हणालो मॅडम,
मैं कहाँ बोल रहा हूँ अंडरवर्ल्ड वाली गैंग बोल के, राजकीय टोळीच म्हणालो ना मॅडम मी. म्हणजे आतापर्यंत जे हो बोलले ते राजकीय हो, तर राजकीय मी आतापर्यंत जे बोललो ते राजकीय टोळी म्हणूनच बोललो. हा मग मी काय म्हणालो, हे राजकीय टोळी ना. तुम्ही तुमच्या तात्विक अभ्यासानुसार काही समजा, मी नाही म्हणणार ते. परंतु लक्षात घ्या, हे सगळं करत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती ही आहे, अशाच एका प्रकरणामध्ये अशा सिमिलर सकाळची पहाट, त्या पहाटेच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत हिरा नंदानी नावाचा बिल्डर सेम पद्धतीनं गरीब कष्टकऱ्यांना रोडवर फेकलं गेलं. ते प्रकरण होतं मीना विरुद्ध महाराष्ट्र शासन. अशाच प्रकारचे सगळे लोकांनी तक्रारी केल्या. तक्रारीवर काही कारवाई नाही झाली. लोक हायकोर्टात आले. माननीय न्यायमूर्ती आताच्या एका माननीय हायकोर्टच्या चीफ जस्टिस आहेत रेवती मोहिते डेरे यांनी 30 सप्टेंबर 2024 रोजी सेम प्रकरणामध्ये SIT स्थापन केली होती. जॉईंट कमिशनर माननीय IPS अधिकारी श्री मीना यांच्या नेतृत्वाखाली. त्याचं कारण असं आहे, साधा आणि सिंपल. माननीय महाराष्ट्राच्या शासनाचं स्वतःचं सर्क्युलर आहे. एक नाही 3 सर्क्युलर आहेत, ज्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत झोपडी कायदेशीर असो की झोपडी बेकायदेशीर असो, त्या झोपडीला निष्कासन करता येत नाही. हिरानंदानीमध्ये तसंच झालं होतं, म्हणून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. फॉर्च्युनेटली तिथं मंत्री नव्हते, पण ह्या प्रकरणामध्ये माननीय मंत्री श्री उदय सामंत यांचा डायरेक्ट रोल आहे. ते त्यांच्या विरुद्ध पोलीस तक्रारी होणं आवश्यक आहेत. लोकांच्या पोलीस तक्रारी स्वीकारल्या जात नाही आहेत आणि त्याच्यामध्ये मागासवर्गीय लोकांना गायरान जमिनीवरून जबरदस्ती हलवणे, हे जे सेक्शन्स आहेत म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्टमधले, त्याचबरोबर ट्रेसपास करणे, कायद्यात म्हणजे मागासवर्गीयांसाठी कायदा असलेल्या कायद्याचा भंग करणे, त्या आचारसंहितेचा भंग करणे, ह्या सगळ्या गोष्टी नमूद आहेत. आणि म्हणून आज आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, हिरानंदानीच्या प्रकरणात मंत्री नव्हते, पण ह्या प्रकरणात मंत्री आहेत. उद्याच्या सकाळच्या पहाटपर्यंत उदय सामंतांनी स्वतःला सुधारून घ्यावं, त्यांच्या कार्यप्रणालीला सुधारून घ्यावं. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या टोळीला सांगावं की हे असं करता येणार नाही, म्हणून घुमजाव करावा. कारण महिला भगिनी, तुम्ही लाडकी बहीण म्हणता ना, त्या लाडक्या बहिणी उघड्यावर आंघोळ करत आहेत. सुप्रीम कोर्टानं वोल्गा टेलिस विरुद्ध मुंबई महानगरपालिकेच्या जजमेंटमध्ये, मोठ्या चंद्रचूड साहेबांची ती जजमेंट होती, त्याच्यात उल्लेख केला आहे की म्हणजे फाटलेल्या पडद्यातून जेव्हा महिला, गरिबाची महिला जी आंघोळ करते, तो क्षण, ती जजमेंट वाचल्याच्या नंतर अंगाला आजही काटे येतात. पण मला हे म्हणायचं नाही की यांच्या डोळ्यात माती पडली काय, यांना कळालं नाही का, यांची मती भंग झाली का, हे टोळी स्वरूप का वागत आहेत, हे राग येणारी गोष्ट आहे. संडासला जाऊ देना झालेत. उदय सामंत, तुमच्या इंडस्ट्रीज डिपार्टमेंटच्या संडासमध्ये काय सोनं लागलंय काय, सोनं लागलंय काय विचारतंय सदावर्ते. उत्तर द्यावं लागेल. तुम्ही सामंत असाल, मी सदावर्ते है और हम डाकू के खानदान से है. हमें कोई खौफ नहीं. क्यों खौफ नहीं? क्योंकि हम राजनीति के किसी पद के हम भिकारी नहीं. मी आणि भिडे गुरुजी आम्ही छडी घेऊन शिकवणाऱ्यांपैकी आहोत. आम्हाला कोणी बोलू शकत नाही, कारण आमची कोणती आसक्ती नसते. त्यामुळे आमचं विजन क्लिअर आहे. संडासला जाऊ देत नाहीत तुम्ही. आज मला सांगा उदय सामंत, तुम्ही मंत्री, आज तुम्हाला सांगतो, जयश्री पाटील मला काय सांगतच राहतात, इंजेक्शन मारतच राहतात. चांगलं आहे ना, बायको आहे ना, एकच बायको आहे. त्याला तुम्ही गैरअर्थ नाही काढायचा आणि बातम्या नाही करायच्या. गैरअर्थ काढून बातम्या नाही करायच्या. एकच बातमी, प्रियसी तीच आहे, बायको आहे माझी, सगळं सब कुछ
फर्स्ट पार्ट आहे, आम सेकंड पार्ट. तुम्हाला सांगतो ह्या प्रकरणामध्ये उदय सामंतांनी जी भूमिका बजावलेली आहे ती अत्यंत वादित आहे. उदय सामंतची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. त्या रेकॉर्डिंगमध्ये उदय सामंत म्हणतात आमच्या कष्टकऱ्यांना की तुम्हाला 4 महिने कुठेतरी पत्र बांधून ठेवायला राहायला देतो. माझा प्रतिप्रश्न आहे उदय सामंतला, तुम्ही जेव्हा मंत्री झाला तर तुम्हाला बंगला मिळाला नव्हता, शासकीय बंगला मुंबईत मिळाला नव्हता, तेव्हा तुम्हाला किती हो हुळ 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 पुळ 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 हुळ 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 पुळ 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 बंगला नाही सह्याद्री विश्रामगृहात बसून लोकांना बोलावं लागतंय, सह्याद्री विश्रामगृहात बोलावं लागतंय. तसा तो माझा मित्र आहे, पण मी जेव्हा वकील आहे ना, राम जेठमलानी काय सांगतात, जब किसी चीज के बारे में वकील बोल के वकालत के लिए खड़े होते ना तो दोस्ती यारी अपने घर, आणि परिणामाची चिंता तर मी करतच नाही. त्यावेळेस तुम्हाला बंगला हवा आहे म्हणून तुम्ही गुणरत्नला सांगून टाकता यार बंगला नाही ना यार, बंगला नाही ना यार. मग आमचं हक्काचं घर तुम्ही तोडलं, तुमच्या अधिकाऱ्यांनी तोडलं. तुम्ही कॉल रेकॉर्डवर सांगता, ते सुद्धा तुम्ही सुधारलात उद्या 11 वाजेपर्यंत तर ठीक आहे, नाहीतर कोर्टामध्ये उसे हम बजाएंगे कानूनन बजाएंगे. लक्षात घ्या, ह्या सगळ्या बाबी एवढ्या स्वच्छ आहेत. तुम्ही म्हणाल की सर ती जमीन गायरान आहे कशावरून? ज्यावेळेस 24 ऑगस्टचा शासन निर्णय झाला आणि 7/12 फेरफार झाला, त्याच्यावर आज सुद्धा गुरुचरण जमीन असं स्पष्टपणे 7/12वर नमूद आहे. म्हणजे अनडिस्प्युटेड आहे. हे डिस्प्युटेड नाही की गायरान नाही म्हणून, हे गायरान आहे, अनडिस्प्युटेड आहे. तुम्ही म्हणाल की सर हे काय उदयनं वाचलंच नसेल, वेळ कुठं मिळते हो, इतक्या MIDC उभ्या करायच्यात, इतक्या MIDC उभ्या करायच्यात, वेळच मिळत नाही. कोणते कागद? आणि ते दीपक पाटील सारखे इंडस्ट्रीज डिपार्टमेंटचे अधिकारी ते सांगून मोकळे होतात. स्पष्टपणे तुम्हाला सांगतो 16/5/1985 नाशिक महानगरपालिका स्पष्टपणे लिहून पाठवते की ही गायरान जमीन आहे. या गायरान जमिनीवर जे होल्डिंग आहे ते मागासवर्गीय समाजाचं आहे. मला तर दिसतं माझ्या डोळ्यात माती नाही पडली. मी म्हणत नाही तुमच्या डोळ्यात माती पडली का, परंतु हे स्पष्ट, याला नेटेड आईज म्हणतात. मी नुसता संविधानामधला डॉक्टरेट नाही, मी मेडिकल सायन्सचा सुद्धा माणूस आहे. हे आमचे खरात ते खरात नाहीत. एकनाथ शिंदे ज्यांच्या पायाजवळ बसले होते हे अशोक खरात नाहीत. हे चारित्र्य संपन्न आहेत आणि मी सगळं तपासून बसवलं यांना बाजूला. माझी प्रश्नावली असते, माझ्याकडे आचारसंहिता असते. तो तिकडं काय नाव आपला दीपक, त्याला म्हणलं तू बाजूला बसायला चल तिकडं जा, कारण तुला राजकीय लागलेला आहे म्हणलं रंग, मी बसू देत नसतो. माझी भूमिका स्पष्ट आहे. कारण मी आज तिथे गेल्यानंतर मी सांगितलंय की हे कोणाला कडीवर घेतील. आता परत सांगायचं मला, प्लास्टिकच्या नोटा येणार आहेत. उदय जास्त भानगड नको. जमा करता करता अकाउंटला आणता लय परेशान्या होतात हो. यांच्या स्टोऱ्या कोणाकडून ऐकायला मिळतात? माझ्या मित्रांकडूनच ऐकायला मिळतात. त्या पलीकडे जाऊन आहे, माझा मित्र आहे, परंतु प्रोफेशनमध्ये देर इज नो कॉम्प्रोमाइज. तुम्हाला सांगतो, जिल्हाधिकारी नाशिक, पालिकेनं लिहिलं, जिल्हाधिकारी नाशिक हे स्पष्टपणे लिहितात. किती तारीख आहे? 27/7/2006 स्पष्टपणे लिहितात ही जमीन गायरान जमीन आहे, मागासवर्गीय होल्डिंग आहे आणि या जमिनीचा तुम्ही ॲग्रिकल्चरमधून पर्पज चेंज करून रेसिडेन्शियल केलं पाहिजे आणि या लोकांना दिलं पाहिजे. आता बघा तारीफ, त्या काळी आपले कोण होते महसूल मंत्री? विखे मराठा आहेत म्हणून आम्ही त्यांना आम्ही काय गोड बोलत आहोत का किंवा त्यांना काय आरोप करत आहोत का? मंत्री ते मंत्री विखे मराठ्याचे होते, पण त्यावेळेस त्यांनी योग्य काम केलं. त्यांनी बोलवलं डॉक्युमेंट, त्यांनी असं करून आणा म्हणलं. परंतु नंतरच्या काळामध्ये उदय आमचा कुठंही दुकानदारी, कुठंही इंडस्ट्री, कुठंही दुकानदारीमध्ये त्यांनी फसवणूक करून टाकली नव्या मंत्री महोदयांची, महसूल मंत्री महोदयांची. आणि म्हणून आमचं स्पष्ट असं म्हणणं आहे की ह्या बाबी
अधोरेखित असताना, ह्या बाबी स्पष्ट असताना तिथं बुलडोजर कारवाई का करण्यात आली? हे बुलडोजर आहेत, हे लाडक्या बहिणी दिसल्या नाही का? हे लँड जिहाद नाही एकनाथ शिंदे साहेब, उदय सामंत ते लँड जिहाद नाही. 5 ब्राह्मण प्रतिष्ठित पुजारी सुद्धा उदय माफ करणार नाहीत, नाही करणार. गणपती बाप्पाची शपथ खायची जाऊन गणपती पुळ्याला आणि आठवायचं की आपण गरिबांच्या झोपडीवर बुलडोजर फिरवलंय. हे उदयनं आठवलं पाहिजे, कुणीतरी कांटाळ्या उघडल्या पाहिजेत म्हणून हे सांगणं आहे. हे लँड जिहाद नाही आहे, हे बांगलादेशी नाहीत, हे पाकिस्तानी नाहीत आणि हे कायदेशीरदृष्ट्या करायला परवानगी नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे, आचारसंहिता जर होती तोडण्यासाठी तर बसवण्यासाठी आचारसंहिता आहे का? तोडण्यासाठी आचारसंहिता आहे, बसवण्यासाठी तोडण्यासाठी आचारसंहिता नाही, बसवण्यासाठी आचारसंहिता. मग ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर शाळेचे दप्तर आर्टिकल 21A भारतीय संविधानाचा राईट टू एज्युकेशन. उदय स्वतःची लेकरं माझी लंडनला शिकते, स्वतःच्या स्कॉलरशिपवर शिकते, परंतु स्वतःची लेकरं आपली लंडनला आहेत आणि महापालिकेच्या संस्थांच्या शाळेमध्ये जी लेकरं जातात त्या लेकरांचे दप्तर या बुलडोजरच्या खाली, त्या लेकरांचे आधार कार्ड या बुलडोजरच्या खाली. एकनाथ शिंदे कशी टोळी चालवली आहे तुम्ही? टोळी चालणार नाही एकनाथ शिंदे, हे नाही चाले. लोकांना आज मी सांगून आलो, लेकरं कसे शाळेत जातील? शाळा कुठं भरवायची? हगायला परवानगी देत नाही. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एसटीच्या आंदोलनामध्ये स्पष्टपणे सांगितलं आणि उदय सामंतने हे लक्षात ठेवावं, आंदोलनकर्त्यांना स्वच्छ पाणी देणे हे नैतिक जिम्मेदारी आहे स्थानिक शासनाची. आंदोलनकर्त्यांना प्रॉपर शेल्टर देणे आंदोलन करताना नैतिक जिम्मेदारी आहे स्थानिक प्रशासनाची. अरे तुम्ही हगायची व्यवस्था करावं लागेल आणि शाळेची व्यवस्था करावं लागेल. लेकरं जर तिथं बिमार पडले, एकाही लेकराला काही कमी जास्त झालं तर उदय नोटीस येईल, रत्नागिरीला नोटीस येईल, हिरानंदानी ठाण्याला आणि नोटीस येईल, एकनाथ शिंदेंना सुद्धा नोटीस येईल. हे सुद्धा लक्षात ठेवावं. एका लेकराची सुद्धा शाळा बुडवता येत नाही मी म्हणत नाही. 100 वर्षाची आजी आहे ती, 100 वर्षाच्या आजीच्या पायाला लागलंय. आणि आज महत्वाची गोष्ट सांगू, तुम्ही तुमच्या व्हिज्युअल्सवाल्यांना विचारा, आम्ही मतदानाला टाकलं की लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून. भरघोष हजारो महिलांनी हात वर केले. तुमचे कॅमेरे लागले होते, तुमच्या कॅमेरेवाल्यांना विचारा. महिला म्हणाल्या नको त्या लाडकी बहीण म्हणून आम्हाला भीक, आम्हाला हक्काचं काम आणि हक्काचा दाम पाहिजे. त्याच्यामुळे मी सांगतो आयडिओलॉजिकली एकनाथ शिंदे साहेब आजच्या तारखेला पॉलिटिकली अनफिट आहेत. टोळी स्वरूप, राजकीय टोळी स्वरूप काम चालणार नाही. आणि आपल्या माध्यमातून मी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींना, त्याचबरोबर माननीय मंत्री छगन भुजबळ साहेबांना, त्याचबरोबर माननीय मंत्री गिरीशभाई महाजन यांना या प्रकरणामध्ये तातडीने इंटरव्हेन करावं, तातडीने या प्रकरणात लक्ष घालावं. माननीय बावनकुळे साहेबांनी त्या शासन निर्णयाचा फेरविचार करावा, कारण ते त्यांच्या डोमेनमध्ये आहे. ते 89 खाली तशा प्रकारे शासन निर्णयावर पुनर्विचार करू शकतात. आणि म्हणून आम्ही उद्या 11 वाजेपर्यंतची वेळ दिली. आम्हाला ते चुलीत जाऊ ती निवडणूक, ती पैशाच्या मोजणीची निवडणूक, इकडे किती गट्टे, इकडे किती, ते का आंब्याचे बॉक्स माहीत ते उदयला माहीत ते आंब्याचे बॉक्स आणि कोणते कोणते, त्याच्यात काय मला लय जायचं नाही. ते सोन्यासारखे आंबे, सोन्यासारखे नोटा, सोन्यासारखे आंबे, सोन्यासारखे, त्या निवडणुकीत आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला उद्या 11 वाजेपर्यंत जर ह्या प्रकरणामध्ये आपण निर्णय घेणार, उद्या बैठक बोलवणार किंवा लोकांना आमच्या जागेवर नाही जाऊ दिलं तर लाईन लावून आमची सगळे कष्टकरी एकापाठ एक माननीय मंत्री श्री उदय सामंत, श्री दीपक पाटील यांच्या विरुद्ध पोलीस तक्रारी करतील, कलम टाकून करतील.
त्या बाबतीतले कायदे टाकून करतील. आणि आम्हाला माहिती आहे की जिल्हाधिकारी धजणार नाहीत, पोलीस आयुक्त धजणार नाहीत, फक्त माननीय उच्च न्यायालय त्याच्यामध्ये कारवाई करू शकेल. परंतु प्रोसिजर म्हणून तक्रारी उद्या 11च्या नंतर आपणही डोळ्यानं पाहाल की लाईन लावून सगळे लोक आपल्या हक्काच्या तक्रारी तिथे दाखल करतील. मला एक समजत नाही, लाडकी बहीण म्हणून खोटा बाजा वाजवायचा, बौद्ध धम्म परिषदेत तिथं जायचं, प्रज्ञा करुणाशील सांगायचं एकनाथ शिंदेंनी, आणि इकडे ज्या वेळेस त्या धम्म भगिनी उघड्यावर पडतात त्यावेळेस मात्र लक्ष द्यायचं नाही. जरंगेसाठी मात्र आंदोलन कधीपासून व्हावं याच्यासाठी आमचे उदय भेटायला जातात. उन्हाळ्यामध्ये आईस गोला नेतात की आईस क्रोड नेतात माहीत नाही, चोखायसाठी. पण तिथं चोखायला नेतात काहीतरी थंड कूल, आणि त्यानंतर राजकारण मोठं होतं आहे. परंतु आजही मग असं म्हणू का इन्स्टिट्यूशनल अट्रॉसिटी आहे उदय सामंतांकडून? 70 वर्षाच्या व्यक्तीला भेटायला जाणं नाही आणि पॉलिटिकल हंगर स्ट्राईकवाल्याला भेटायला जाणं पळत घाईनं, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत चिंताजनक आहेत. एकनाथ शिंदे साहेब ज्या वेळेस आझाद मैदानात, मीच महाराष्ट्रातून बसेस भरून आणून आझाद मैदान भरलं, पहिलं अधिवेशन घ्यायचं की नाही असं उदयसुद्धा विचारा. उदयला आल्याच्या नंतर चल दूध का दूध पाणी का पाणी, पहिलं अधिवेशन कुठं घ्यावं याच्यावर संभ्रम होता. आज तुमच्या माध्यमातून या पावन नगरीतून सांगून जातो, हा गुणरत्न सदावर्ते होता. उद्धव ठाकरेचे कुकर्म बाजूला काढण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही म्हणालो की तुम्ही अधिवेशन घ्या. लोक कसे आणायचे? उदय सामंतांना विमान नव्हतं, कारनं येणं शक्य नव्हतं, रात्रभर उदय ट्रेनमध्ये होता, रात्रभर अधिकारी फोनवर होते, महाराष्ट्रातून सगळीकडून बसेस मी भरून आणल्या, लोक नगण्य होते, आझाद मैदान भरलं आणि तिथं एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ खाल्ली. त्यावेळेस उदयनं सांगितलं की एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाची शपथ खात आहेत, त्याचबरोबर एस टीतल्या लोकांना 7व्या वेतन आयोग देण्याची घोषणा करतील. परंतु डंके की चोट पे तसं काहीच झालं नाही. उलट इथं दुसऱ्या समाज म्हणजे अनुसूचित जाती जमाती, भटके, माझे वंजारी भाऊ सुद्धा आहेत तिथं. भगवान बाबाला मानणार आहोत आम्ही अहिल्यादेवी होळकरांना मानणारे आहोत. तिथं तेही महिला भगिनी आहेत. तिथं मात्र काना डोळा होतो. मला म्हणायचं नाही डोळ्यात माती पडली काय, परंतु उद्या 11 वाजताचा अल्टिमेटम आहे. त्याच्यानंतर आम्ही कायद्याप्रमाणे चलू, रोक सके तो रोक लो. एवढे डंके की चोट पे आपणाशी बोललो. आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. कुठल्या प्रेसचे आपण, म्हणजे मला माहीत असो आपण कोणत्या प्रेसचे आहात? बर, महासागर समाचार, हां सांगा. हो, एक लक्षात ठेवा, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आज मी आपल्या माध्यमातून आव्हान केलेलं आहे. आणि सरकार हे जनतेचे असतात. सरकार हे आता डोक्यातून काढून टाका की राजकीय पक्षाचे असतात म्हणून. राजकीय पक्षाची नोंदी 1 कोटी 2 कोटी असते, परंतु काही कोटी लोक मतदान करून निवडून देत असतात. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय गिरीशभाईंना, माननीय महसूल मंत्र्यांना मी आव्हान केले, उद्या 11 वाजेपर्यंत वाट बघू. केलं ना आव्हान? मी दिला ना आवाज दिला. आणि मी आणि भिडे गुरुजी आम्हाला आवाज देण्याचा अधिकार आहे हा अधिकार. कारण आम्ही भिकारी नाहीत, आमदारकी मागणारे, विधान परिषद मागणारे, काहीतरी मिळो पण मला कॅबिनेटमध्ये धाडा म्हणणारे आम्ही नाही. बोल. ह्या गोष्टीची SIT मार्फत चौकशी होणं आवश्यक आहे. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं, मीना विरुद्ध महाराष्ट्र शासन 2024 खटल्यामध्ये SIT स्थापन केली, त्या प्रकारची SIT स्थापन झाली पाहिजे. जनतेचं काम करण्याऐवजी जर इंडस्ट्रीजवाल्यांचं, जर तुमचं म्हणणं तेच आहे की बयाना घेतलेला आहे का, त्या बयानाची चौकशी व्हायला पाहिजे. तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. सर काय सर, एक लक्षात घ्या, आमची आहे ना, आम्ही गावगाड्यातले माणसं आहोत. आम्ही आहे ना, मी जे आहे ना, मी गुराखी साहित्यातला माणूस आहे.
माननीय केशवरावजी धोंडगे होऊन गेले, त्याच्यातला त्या साहित्यातला मी माणूस आहे. आमची भाषा आहे, आम्ही स्पष्टपणे सांगत आहोत की आम्ही गुंडांची टोळी म्हणणं झालो, परंतु टोळी म्हणणं हे चुकीचं नाही. आमचा जो भटका असते ना, आमच्या भगवान बाबाला मानणारा, परमपूज्य भगवान बाबांना मानणारा आमचा वंजारी समाज, आमचा सेवालाल महाराजांना मानणारा आमचा बंजारा समाज, आम्ही टोळ्या करून सोलायला जातो आणि असं सोलतो, कच 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 मुळ्या बांधतो. तसं हे राजकारणी टोळी बनली आणि ही शिंदे साहेबांचा पक्ष म्हणा, तुम्ही म्हणा, बजाला म्हणायचं. मला श्रेया सहगल विरुद्ध म्हणजे बाळ ठाकरेंच्या त्या कॉमेंटवरली ती केस आहे. श्रेया सहगलमध्ये काय म्हणलं, मला जे वाटलं ते म्हणलं. ऑर्गनायझेशनला तुम्ही असोसिएशन म्हणा, ऑर्गनायझेशनला तुम्ही पार्टी म्हणा, की ऑर्गनायझेशनला तुम्ही टोळी म्हणा. माझं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांची आता ही टोळी बनलेली आहे, ही टोळी बनलेली आहे, ही टोळी बनलेली आहे. डंके की चोट पे सांगतो, ही टोळी आहे. बोला, तुमचं उत्तर तुम्हाला म्हणजे त्याच टोनमध्ये पाहिजेत होतं, दिलं. त्याच्यासाठीच माननीय मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय संविधानामध्ये तरतूद आहे आर्टिकल 226 खाली आम्ही एक तक्रार देणार नाही. कारण 2000 लोकांच्या जे घरं तुटत आहेत त्याच्यामध्ये बिना नोटीस तुटत आहेत. आणि फ्रॉड सांगतो तुम्हाला, जो माणूस त्या झोपडपट्टीत राहत नाही अशा एका माणसाला ती नोटीस पाठवली आणि एकेकानं सगळ्यांचेच घरं तोडायला सुरू केले. त्याच्यामुळे विदाऊट नोटीस, बुलडोझर, लँड जिहाद नसताना ह्या सगळ्या आचारसंहिता, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तंतोतंत कायदेशीर माननीय पोलीस आयुक्त महोदयांना तक्रार दाखल करूनच घ्यावी लागेल. नाही दाखल केली तर कानून के हाथ लंबे होते हैं और कोर्ट में जाने से कोई रोक नहीं सकता. कोणता प्रेस? हां बोला. हो, इंडस्ट्रीज डिपार्टमेंटमध्ये खूप केसेस पुढं गेलेला माणूस आहे म्हणून सांगतो. इथे कन्सल्टंट असतात, ते कन्सल्टंट पुढच्या 2 वर्षात काय करायचं ते ठरवत असतात. योजनेची सबसिडी कशी लावायची तेच ठरवतात. त्याच्यामध्ये मला तेवढं टक्केवारीचं नॉलेज नाही, कारण ते शिक्षण घेतलं नाही मी. पण त्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत असतात आणि म्हणून या गोष्टीची SIT चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आवाहन केलं आहे की आपण या प्रकरणात लक्ष घालावं. काय म्हणालात? प्रश्न पुन्हा. का? मला अधिकार नाही, मी म्हणू शकत नाही. मी सोशल ऑडिटर नाही, मी संविधानात PhD नाही, मी भारतीय नागरिक नाही, की मी काय बांगलादेशी आहे, मी काय पाकिस्तानी आहे. मला बोलण्याचा अधिकार नाही की काय पाटीलकी आहे. संविधानामध्ये जरंगेला जेवढे अधिकार आहेत ना तेवढेच शांतीनगर आंबेडकर नगरच्या सामान्य कष्टकऱ्याला अधिकार आहेत. हे नाही चाले, हे दुसरीकडं, हे गुणरत्न आहे. एक गुणरत्न लाख गुणरत्न म्हणतात लोक. आणि हम सदा वर्ते हैं, हम सिर्फ नाथ नहीं है, हम सदा वर्ते हैं. तुम्ही तक्रार द्या ना, माझ्याकडे या, आणून द्या ना सर. पा इकडे येऊ शकतात. घराच्या जीवाला धोका होईल मला. मॅडमचं म्हणणं आहे हे त्या खरात सारखे नाहीत, या खराच्या जीवाला धोका होईल, परंतु मी सोबत असल्यामुळे यांना कोणी टच नाही करू शकणार. पण जर तसं असेल तर ती तक्रार आमच्याकडे पाठवा. नाही मला द्या ना, मला माहिती नाही, वाचून द्या द्या द्या, मी पाहतो द्या. ठीक आहे. मी तुम्हाला अगोदर काय बोललो, त्या आमदार मला सांगा, त्या आमदार मला कोणत्या आमदारांना अस्पृश्य किंवा कमी लेखायचं नाही. पण एका विधान परिषदेच्या आमदारांना महाराष्ट्रात किती लोक ओळखतात, किती आमदार आहेत हे तरी विधान परिषदेचे माहीत असतात का? उदय सामंत जर इंडस्ट्रीजमधले काही लोक आणि गणितामधले काही लोक जर सोडले तर किती लोक सांगू शकतात?
त्याच्यामुळं माझी जी जागा आणि भिडे गुरुजींची जागा आहे ती आमदारकी आणि मंत्रिपदामध्ये मोजू नका. मला त्याच्यात स्वारस्य नाही, ती मला हलकी गोष्ट म्हणायची नाही, परंतु त्या पदाला माझ्या दृष्टीने काही महत्त्व नाही. ते माझ्या जवळचे मित्र आहेत, माझा जवळचा मित्र आहे, मला काही त्याचं वाईट वाटत नाही. संविधानाची भूमिका ही संविधानिक भूमिका आहे. तो तुम्हाला तेच म्हणणार उद्या येऊन किंवा गुन्हा, परंतु जेव्हा भूमिका घेतो तेव्हा डंके की चोट पे घेतो. तुम्हाला सांगतो एक उदाहरण, माझी आई मध्यस्थ होती, माझे वडील एक म्हणजे एक स्टँडिंग कमिटीचे मेंबर होते आणि हेमंत पाटील एका पदावर होते स्टँडिंग कमिटीला, हेमंत पाटील आमदार. तुम्हाला सांगतो मी वर्तमानपत्रात छापून आणलं होतं की हेमंत पाटील मुंबईला वाऱ्या, सदावर ते मामा मामा म्हणजे माझे वडील, आणि लोकांचे कामं मात्र उदासीन, असे छापून आणलं. माझ्या घरी आई वडिलांची फायटिंग झाली की गणेश, मला गणेश म्हणायचे लाडानं, गणेश असा कसा म्हणू शकतं. मी म्हणलं आई तू बाबाकडे जाय नाही तर माझ्याकडं, पण माझी भूमिका माझी नाल्यात तुंबल्या चालल्यात, बाबा काम करणं झाले. मी बापासोबत जर एवढं संविधानिक दृष्टी माझ्या कुटुंबात ठेवलेली असेल तर उदय मित्र जरी असेल तर कोणत्याच परिस्थितीमध्ये उदयला ब्राह्मणांवर सुद्धा मी अन्याय करू देणार नाही. उदयला ब्राह्मणांवर सुद्धा अन्याय करू देणार नाही. उदयला मागासवर्गीयावर सुद्धा अन्याय करू देणार नाही. बस अभी मला एवढंच म्हणायचंय, एकनाथराव शिंदे साहेबांनी पक्ष जरी काढला असला तरी त्यांनी आयडिओलॉजिकली फिट झालं पाहिजे. उत्तर तेवढंच देईल मी, कारण मला उत्तर माझ्या लेवलनंच द्यावं लागेल. मी आमदार नाही ना, माझ्या लेवलनं उत्तर द्यावं लागेल. देखिए हम तो शांति नगर वासियों को जाके मिले भी है, वहाँ पे हमने पुख्ता कानूनन मुद्दे रखे भी है. हमारा ये कहना है इंडस्ट्रीज डिपार्टमेंट के माननीय मंत्री उदय जी सामंत और उनके आला अधिकारी जो क्या नाम है दीपक पाटिल, ये दोनों ने मिलकर जिस तरह से साजिश बनाई है, क्या बनाया, गैर कानूनन काम हुआ है. वो ग्रासलैंड है, वो ग्रासलैंड को जिस तरह से खाली अनुसूचित जाति जनजाति के लिए दिया जा सकता है, इंडस्ट्रियल पर्पस के लिए दिया नहीं जा सकता. लेकिन ऐसी क्या बात हुई, ऐसी क्या साजिश हुई, इस साजिश के अंदर जो बड़े बुजुर्ग हैं, जो बच्चे स्कूल में जाने वाले हैं, उनके डॉक्यूमेंट्स को लेके, उनके स्कूल के बैग्स को लेके, उनकी स्कूल तक बंद होने तक बात आई है क्योंकि वो स्कूल नहीं जा पाते हैं. उसी के साथ बूढ़े बुजुर्गों को मारा गया, सुबह 6 बजे जिस तरह से अन्याय किया गया, उनका हक होते हुए भी जस्ट बिकॉज कुछ इंडस्ट्रीज वाले लोगों को जो है खुश करने के लिए, पता नहीं मलिदा है क्या है, इसकी एसआईटी से जांच हो, इसलिए हम आए थे. हमने अपने मुद्दे रखे हैं. कल पुलिस कंप्लेंट करने के लिए 2000 लोग अपने अपने घर के अन्याय के खिलाफ जाके कंप्लेंट करेंगे, इसलिए हम आए थे. आपने डायरेक्ट उदय सामंत जी के ऊपर आरोप लगाया कि इस मामले में उनका हस्तक्षेप है. देखिए जिस तरह से गवर्नमेंट रेजोल्यूशन जो जीआर निकला है उसके अंदर स्पष्ट तौर पे कहीं पर भी ये लिखा नहीं गया कि वो जगह जो है, जो जिसे हम कहते हैं गायरन लैंड, ग्रास लैंड, लिखा नहीं गया. वहाँ पे गवर्नमेंट लैंड बताई गई और महसूल डिपार्टमेंट को ये साजिश के तहत अंधेरे में रखा गया. और अंधेरे में रख के जिस तरह से गवर्नमेंट का जीआर निकाला गया इंडस्ट्रीज डिपार्टमेंट को वो जगह देने के लिए, ये एक बड़ी साजिश है. इस साजिश की तहकीकात हो, और हम इल्ज़ाम नहीं लगा रहे हैं, हम सत्य बता रहे हैं. और ऑलवेज ट्रूथ प्रिवेल्स, ऑलवेज ट्रूथ प्रिवेल्स. नहीं गुंडों की देखिए हमने गुंडों की टोली नहीं कहा, हमने कहा कि शिंदे साहब का जो पार्टी है वो जो है शिंदे टोली है और पॉलिटिकल लोगों की टोली है.